खरं बोलतोय आम्ही. हे म्हणजे असं झालंय ना, एकाने स्वप्न पाहिलं आणि दुसऱ्याने ते ऐकून तो अजून घाबरलाय. आज तुम्ही चाललात ऑफिसला हो. आणि अथर्व? नाही, तो नाही जाणार आहे. संध्याकाळी आपण एका कार्यक्रमासाठी जाणार होतो ना, तिकडे मीच त्याला जायला सांगितलं. तुम्ही सांगितलं म्हणून मीराही सोबत जाणार असेल ना? तुला माहिती आहे तरी तू विचारतेस. नाही, तसं नाही. ते दोघं ज्या पार्टीला जाणार आहेत ती माणसं आपल्या फार जवळची आहेत. बस तिकडे चर्चा व्हायला नको, अथर्वला अवघडल्यासारखं होईल म्हणून. तुम्ही मला एकदा विचारायचं तरी. का? म्हणजे काय गरज होती? म्हणजे अथर्वच्या लग्नाच्या वेळेस सगळे निर्णय तू घेतलेस. माझं मत गृहीत धरून मी तेव्हा काही बोललो. अथर्व त्या लग्नाला स्वतःहून तयार झाला होता म्हणून मी ते निर्णय घेतले. पण इथे तसं नाहीये ना. अथर्वला ती मीरा त्याच्या आसपासही नकोय. पण अथर्वच्या लग्नाच्या वेळेस सुद्धा वेदाचं सुख हा उद्देश होता. आताही तोच. आणि जर का वेदा सुखी असेल तरच अथर्व सुखी राहणार आहे, हो ना? आणि तुलाही त्या दोघांचं सुखच बघायचंय. मी तेच करतो. मला उशीर होतोय, मी निघू. फार बोलायला लागलाय हा. लवकरात लवकर याचा निकाल लावावाच लागेल. माया, अजित, लुक एट युअर पेरेंट्स. मला असं वाटतं त्यांना वेड लागली. का ताबाला की काय? खूप खूप मोठी गोष्ट आहे. माया, टेल हिम. प्लीज, मी ती युजलेस स्टोरी सांगणार नाही. स्टोरी माझ्याकडे आहे माया. त्या गावरान गोडव्याने बाजी मारली आहे या वेळेला. म्हणजे